नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, आज आपण L&T, वरुण बेवरेज, टाटा पॉवर, अंबुजा सिमेंट अशा अनेक बिग कंपनीज बद्दल डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे IT सेल ऑफ बद्दल. तर मित्रांनो, साऊथ कोरियाचा प्रमुख स्टॉक इंडेक्स कोस्पी हा 10.8% कोसळून 6023 वर बंद झाला, जो एप्रिल नंतरचा सर्वात कमकुवत क्लोज आहे. या वेगवान घसरणीमुळे ट्रेडिंग दिवसभरात अनेक वेळा थांबावं लागलं, कारण सर्किट ब्रेकर्स सतत ट्रिगर होत होते. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स 13.4%नी, तर एसके हायनिक्स तब्बल 14.7%ने कोसळला आहे. आणि एसके हायनिक्सच्या US लिस्टेड शेअर्स त्यांच्या $149 IPO प्राइसच्या खाली $143 वर बंद झाला आहे. सॅमसंग SDI 11.37% आणि LG एनोटेक 16.29%ने घसरले आहे. अॅनालिस्टच्या मते ही सेलिंग थोडी ओव्हरडन आहे, कारण इस्टॅब्लिश ग्लोबल चिप मॅन्युफॅक्चरची मार्केट पोझिशन अजूनही मजबूत आहे. मित्रांनो, इतकी मोठी एका दिवसातील घसरण ग्लोबल सेमीकंडक्टर सेक्टरमध्ये किती नर्वसनेस आहे ते दाखवते. तर मित्रांनो, जाणून घेऊया कोस्पी का कोसळलं ते. तर मित्रांनो, मोठ्या सेल ऑफचं मागचं कारण आहे चायनाने होम ग्रोन डीप अल्ट्राव्हायोलेट म्हणजे DV लायटोग्राफी मशीनचं मास प्रोडक्शन सुरू केल्याची बातमी, जे आतापर्यंत फक्त डच कंपनी ASML कडे असलेलं क्रिटिकल चिप मेकिंग टेक्नॉलॉजी आहे. शांघाय येलिंग शेंग टेक्नॉलॉजी या हुवाईशी संबंधित एका स्टार्टअपने हे मशीन बनवलेलं आहे, जे 28 नॅनोमीटर मॅन्युफॅक्चरिंग साठी आहे. पण मल्टिपल पॅटर्निंग टेक्निक वापरून 7 आणि अगदी 5 नॅनोमीटरची चिपसाठी सुद्धा हे वापरता येऊ शकतं, असं इंजिनियर्सना वाटतं. सुरुवातीला प्रोडक्शन खूप कमी असेल, 2026 मध्ये फक्त 5 युनिट आणि 2027 मध्ये जवळपास 20 युनिट्स. पण हे चायनाच्या सेमी कंडक्टर सेल्फ सफिशियन्सी कडे जाण्याचं हे मोठं पाऊल असणार आहे. आणि मित्रांनो, चायनाच्या या अचिव्हमेंटमुळे ग्लोबल चिप सप्लाय चेन हा चायनाकडे वळू शकतो. आणि ग्लोबल चिप सप्लाय चेन मधल्या या शिफ्टचा भारताच्या सेमी कंडक्टर मिशनवर काय परिणाम होतो हे बघणं महत्वाचं आहे, कारण इंडिया सुद्धा आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कॅपेबिलिटी उभी करत आहे. मित्रांनो, कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा की इंडिया चायनाला टक्कर देऊ शकतं का सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो वरुण बेवरेज बद्दल. तर पेप्सिकोचे बॉटलिंग पार्टनर वरुण बेवरेजचे Q1 FY27 रिझल्ट मध्ये रेव्हेन्यू तब्बल 20.77% वाढून 8,650 कोटी झाला. तर प्रॉफिट आफ्टर टॅक्स 15.08% वाढून 1,525.36 कोटी झाला. EBITDA हा 17.22% वाढून 2,343.03 कोटी झाला. आणि मागच्या क्वार्टरच्या तुलनेत तर रेव्हेन्यू मध्ये तब्बल 28.70% सिक्वेन्शियल वाढ झालेली आहे. आणि मित्रांनो, इतके स्ट्रॉंग नंबर असूनही रिझल्ट नंतर लगेच कंपनीचा स्टॉक हा 4% घसरला, जे दाखवतं की मार्केटच्या एक्सपेक्टेशनला या नंबर्स पेक्षा जास्त अपेक्षा आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो टाटा पॉवर बद्दल. तर टाटा पॉवरने Q1 FY27 रिझल्ट मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स 11%ने वाढून 1,401 कोटी झाला. तसेच रेव्हेन्यू 8%ने वाढून 18,898 कोटी झाला. आणि EBITDA सुद्धा 8%ने वाढून 4,249 कोटी झाला. कंपनीने Q1 मध्ये 5,000 कोटींपेक्षा जास्त कॅपेक्स डिप्लॉय केला आहे. रिन्युएबल क्लस्टरचा EBITDA 8%ने वाढून 1,696 कोटी झाला, ज्याला कॅपॅसिटी ॲडिशनल आणि सोलर मॅन्युफॅक्चरिंग तसेच रूफटॉप सोलर मधल्या वाढत्या सेलचा फायदा झाला आहे. ट्रॅडिशनल जनरेशन बिझनेसने सुद्धा 96.2%च्या ॲव्हरेज अवेलेबिलिटी सह स्ट्रॉंग ऑपरेशनल परफॉर्मन्स दिली आणि मुंद्रा प्लांट पूर्ण क्षमतेने परत सुरू झाला आहे. मित्रांनो, टाटा पॉवरचं रिन्युएबल आणि ट्रॅडिशनल जनरेशन या दोन्ही मधलं बॅलन्स ग्रोथ दाखवतं की कंपनीची डायव्हर्सिफिकेशन स्ट्रॅटेजी चांगली काम करत आहे. आणि पॉवर सेक्टर मधल्या वाढत्या AI डेटा सेंटर डिमांड बघता टाटा पॉवर सारख्या इंटिग्रेटेड पॉवर कंपनीसाठी पुढचा काळ प्रॉमिसिंग दिसतोय. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे हॅपीएस्ट माइंड्स बद्दल. तर IT कंपनी हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीजचं Q1 FY27 रिझल्ट मध्ये कन्सोलिडेटेड रेव्हेन्यू हा 14.3% वाढून 628.51 कोटी झाला. तर नेट प्रॉफिट 18.3% वाढून 67.60 कोटी झाला. मागच्या वर्षीच्या 57.13 कोटींच्या तुलनेत हे नंबर्स खूप चांगले आहेत. कंपनीचा ऑपरेटिंग मार्जिन 17.5% राहिला आणि EBITDA मार्जिन 21.7% होता. कंपनीने या क्वार्टरमध्ये 6 नवीन क्लायंट्स ऍड केले, ज्यामुळे एकूण क्लायंट्स काउंट
हा आता 306 वर पोहोचला आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो बॅटरी इंडस्ट्री बद्दल. तर मित्रांनो इंडियाच्या वाढत्या ईव्ही आणि बॅटरी मार्केटचा फायदा घेण्यासाठी 3 वेगळ्या कंपनीज मोठी इन्व्हेस्टमेंट करत आहे. एचईजी लिमिटेड आपला ग्राफाइट इलेक्ट्रोड बिझनेस डिमर्ज करून एचईजी ग्रीन टेक नावाची नवीन एंटिटी तयार करत आहे, जी एनोड मटेरियल, हायड्रो पॉवर आणि बॅटरी एनर्जी स्टोरेजवर फोकस करेल. आणि यासाठी कंपनीचा 5,500 कोटींचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे, ज्यामध्ये 20,000 मेट्रिक टनच्या एनोड मटेरियल प्लांटचा समावेश आहे. हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स म्हणजे HSCL ने आधीच वेस्ट बेंगलमध्ये इंडियाचा पहिला एनोड मटेरियल प्लांट कमर्शियल प्रोडक्शन साठी सुरू केला आहे आणि सोबतच 1,125 कोटींचा कॅथोड प्रोजेक्ट सुद्धा हाती घेतला आहे. नियोजन केमिकल सुद्धा स्पेशालिटी केमिकल्स पासून बॅटरी मटेरियल्स कडे वळत आहे आणि त्यांनी आधीच 200 MTPA लिथियम इलेक्ट्रोलाइट सॉल्ट कॅपॅसिटी कमिशन केली आहे, तर आणखी 1300 MTPA ट्रायल प्रोडक्शन मध्ये आहे. मित्रांनो तिन्ही कंपनीज वेगवेगळ्या अँगलनी इंडियाच्या बॅटरी सप्लाय चेन मध्ये प्रवेश करत आहे. ग्राफाइट एनोड, लिथियम इलेक्ट्रोलाइट आणि कॅथोड मटेरियल्स. इंडियाचं बॅटरी मार्केट 2031 पर्यंत $16 बिलियन वर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या तिन्ही कंपनीजकडे लॉंग टर्म ईव्ही थीमचा भाग म्हणून बघता येईल. पण एक्झिक्युशन रिस्क आणि कॅपॅसिटी रॅम्प अप टाइमलाईन काळजीपूर्वक ट्रॅक करा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो बन्सल वायर बद्दल. तर मित्रांनो बन्सल वायर इंडस्ट्रीजचे Q1 FY27 रिझल्ट मध्ये रेव्हेन्यू 24.37% वाढून 1,167 कोटी झाला. पण प्रॉफिट आफ्टर टॅक्स तब्बल 47.91% घसरून फक्त 20.46 कोटी झाला आहे. इबिटा मार्जिन 300 बेसिस पॉइंट्सनी घसरून 4.9% वर आला, कारण वाढलेले इनपुट कॉस्ट आणि वेस्ट एशिया मधल्या जिओ पॉलिटिकल टेन्शनमुळे इंडस्ट्रियल गॅस सप्लाय मध्ये आलेल्या तात्पुरत्या अडचणी. एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे कंपनीला इंडियाच्या एका प्रमुख टायर मॅन्युफॅक्चरर कडून स्टील टायर कॉर्ड या स्पेशलाइज प्रोडक्टसाठी एक ट्रायल परचेस ऑर्डर मिळाला आहे, जो त्यांना हाय व्हॅल्यू ऑटोमोटिव्ह सप्लाय चेन मध्ये प्रवेश देईल. मित्रांनो व्हॉल्यूम ग्रोथ असूनही मार्जिन प्रेशर हे दाखवतं की कमोडिटी लिंक मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस किती सेन्सिटिव्ह असतात. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो कोटक महिंद्रा बद्दल. तर कोटक महिंद्रा बँक HSBC आणि NTBC बँक कडून $600 मिलियन ओव्हरसीज लोन उभारण्याच्या तयारीत आहे. या फॉरेन करन्सी फॅसिलिटीजचा उद्देश आहे इंडियामध्ये डॉलर्स आकर्षित करणे आणि हा पैसा बहुतेक ओव्हरसीज क्लायंटच्या FCNR डिपॉझिटना सपोर्ट करण्यासाठी वापरला जाईल. ही मूव्ह अशा वेळी येत आहे जेव्हा रुपीजवर सतत प्रेशर येत आहे आणि बँक्स फॉरेन करन्सी इन्फ्लो वाढवण्यासाठी ऍक्टिव्हपणे खूप प्रयत्न करत आहे. मित्रांनो इंडिया बँक्स कडून असे ओव्हरसीज बॉरोइंग वाढवणं हे दाखवतं की रुपी स्टॅबिलिटीसाठी फॉरेन करन्सी इन्फ्लो किती महत्वाचे आहे ते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो झेप्टोच्या IPO बद्दल. तर मित्रांनो क्विक कॉमर्स कंपनी झेप्टोने इन्व्हेस्टर सोबत आपला IPO जवळपास $3 बिलियन व्हॅल्युएशनवर लॉन्च करण्याची चर्चा सुरू केली आहे. या व्हॅल्युएशनवर कंपनी प्रायमरी शेअर सेल मधून जवळपास 5,000 कोटी उभे करण्याची अपेक्षा आहे. सोबत एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स कडून एक छोटा ऑफर फॉर सेल सुद्धा असणार आहे. ही प्रपोज व्हॅल्युएशन कंपनीच्या फक्त 9 महिन्यांपूर्वीच्या फंडिंग राऊंड मधल्या $7 बिलियन व्हॅल्युएशनच्या निम्म्यापेक्षा सुद्धा कमी आहे. ही मोठी गट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी कंपनीच्या सुरुवातीला प्राइसिंग एक्सपेक्टेशन वर व्यक्त केलेल्या कन्सर्न नंतर आलेली आहे. मित्रांनो झेप्टोच्या व्हॅल्युएशन मधली मोठी घट दाखवते की क्विक कॉमर्स सेक्टर मधल्या हाय ग्रोथ हाय बर्न कंपनीसाठी पब्लिक मार्केटचं व्हॅल्युएशन डिसिप्लिन प्रायव्हेट मार्केटपेक्षा खूप वेगळं आहे. ब्लिंकिट आणि इन्स्टामार्ट सोबतच्या कॉम्पिटिशन मध्ये झेप्टोची पाथ टू प्रॉफिटेबिलिटी कशी दिसते ते IPO नंतरच दिसेल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो RR केबल बद्दल. तर मित्रांनो केबल मॅन्युफॅक्चरर RR केबलचा स्टॉक हा 9% वाढून 2,750 च्या नवीन हायवर पोहोचला आहे, कारण कंपनीचे Q1 FY27 रिझल्ट अपेक्षेपेक्षा खूप चांगले आले. रेव्हेन्यू तब्बल 54% वाढून 3,168 कोटी झाला, तर नेट प्रॉफिट 129% वाढलेला आहे. इबिटा सुद्धा जवळपास दुप्पट होऊन 283 कोटी झाला. मागच्या वर्षीच्या 142 कोटीच्या तुलनेत हा खूप चांगला आहे. मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर गेल्या 3 महिन्यांमध्ये हा स्टॉक तब्बल 112% वाढला आहे. तर याच काळात सेन्सेक्स फक्त 7% वाढला आहे. RR केबलचं हे परफॉर्मन्स दाखवतं की इलेक्ट्रिकल गुड्स सेक्टरमध्ये रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर बूमचा किती मोठा फायदा मिळतोय. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मधून, जी की खूप शॉकिंग आहे.
मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन म्हणजे मोस्पीच्या जूनच्या मंथली रिपोर्टनुसार 150 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये एकूण जवळपास 4.92 लाख कोटींचा कम्युनिटी कॉस्ट ओव्हररन झाला आहे. 17 सेंट्रल मिनिस्टर्स आणि डिपार्टमेंटमधल्या एकूण 1847 ऑनगोईंग प्रोजेक्टचं मॉनिटरिंग करण्यात आलेलं आहे, ज्यांची ओरिजिनल कॉस्ट ही 35.61 लाख कोटी होती, पण ती आता वाढून 40.54 लाख कोटी झाली आहे. या प्रोजेक्ट्सवर आतापर्यंत 21.97 लाख कोटींचा खर्च झाला आहे, जो रिवाइज कॉस्टच्या जवळपास 54.18% आहे. मित्रांनो, L&T सारख्या EPC कॉन्ट्रॅक्टरसाठी हे दोन्ही बाजूनी काम करतं, कारण कॉस्ट ओव्हररनमुळे कॉन्ट्रॅक्टर्सना एक्स्ट्रा रेव्हेन्यू मिळू शकतो, पण त्याच वेळी हे सरकारच्या फिस्कल प्लॅनिंगसाठी एक मोठं आव्हान असणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो मंगलम इन्फ्रा बद्दल. तर स्मॉल कॅप इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टन्सी कंपनी मंगलम इन्फ्रा आणि इंजिनिअरिंगला जम्मू मधल्या एका एलिव्हेटेड फ्लायओव्हर प्रोजेक्टसाठी 6.51 कोटींचा कन्सल्टन्सी वर्क ऑर्डर मिळाला आहे. हा ऑर्डर कंपनीच्या सध्याच्या 21.8 कोटींच्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या जवळपास 1/3 इतका मोठा आहे. कंपनीला 27 जुलैला चीफ इंजिनियरच्या ऑफिसकडून याबाबतचं लेटर ऑफ अवॉर्ड मिळालेलं आहे. मंगलम इन्फ्रा DPR आणि फिजिबिलिटी स्टडीज, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, ट्रॅफिक इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल ऑडिट सारख्या सर्व्हिस देते आणि या न्यूजचा मित्रांनो नक्कीच स्टॉकवर मोठा पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.